नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवभारत नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण नागपूरमध्ये आहोत. हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आता आपल्यासोबत यवतमाळ येथील आर्णी विधानसभा मतदारसंघातील आमदार राजभाऊ तोडसामे. दादा, तुमचं नवराष्ट्र नवभारतमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. एकंदरीत दादा, आता आपण आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहात आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी जिल्हा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. तर यावेळेसचं 5 वर्षाचं विजन काय आहे तुमचं? काय नियोजन म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून तुम्ही करणार आहात? नक्कीच महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे गतिमान सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. मागच्या 14 ते 19च्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जे डेव्हलपमेंट झालं ते डेव्हलपमेंट मागच्या 5 वर्षामध्ये कमी जास्त प्रमाणात झालं असं नाही म्हणणार मी, पण कमी जास्त प्रमाणात झालं. त्यामुळे आदरणीय देवेंद्र दादाचं काम हे अतिशय पारदर्शक आहे, स्वच्छ प्रतिमेचं आहे आणि गतिमान आहे. आणि त्याकरता जो प्रोजेक्ट ते करतात त्या प्रोजेक्टला शेवटल्या घटकापर्यंत नेणारी व्यक्ती आहे. आणि म्हणूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून खूप मोठा अपेक्षा आहे. मी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात मागे काम केलं 5 वर्ष, आतासुद्धा त्यांच्या नेतृत्वात काम करतो. माझ्या जिल्ह्याचा जर विचार करण्यात आला तर माझा जिल्हा हा जवळपास आदिवासी बहुल जिल्हा आहे. जवळपास 24 पॉईंट समथिंग ट्रायबलचं पॉप्युलेशन आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 2 मतदारसंघ हे आदिवासींचे राखीव आहे. आणि जवळपास उर्वरित 5 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघामध्ये जवळपास 20 ते 22% पॉप्युलेशन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. आणि त्या मतदारसंघात किंवा त्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांचा विकास व्हावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही आमची मनोमन भावना राहणार आहे. बिलकुल. आता या अधिवेशनामध्ये कुठला मुद्दा मांडला जाणार आहे तुमच्याकडे? या अधिवेशनामध्ये केवळ 5 दिवस मिळाले. 5 दिवसामध्ये आम्ही सरकारमध्ये बसलेले लोक आहोत 137 लोक, बरोबर आहे, सॉरी 237 लोक. आणि एवढ्या लोकांना त्या ठिकाणी बोलण्यासाठी सभागृहाचे वेगवेगळ्या आयुधावर बोलत असताना जो टाइम पिरियड जो असतो 50% विरोधक आणि 50% सत्तेतलं त्याच्यासोबतही उत्तरासाठी टाइम, तेवढ्या कालावधीमध्ये एक वेगवेगळ्या विषयासाठी बोलण्यासाठी संधीच नाही. कारण 2 दिवस झाले मी नाव दिलेलं आहे एक विशिष्ट महत्त्वाच्या विषयावर बोलासाठी. काही माझ्या भागामध्ये कापसाची खरेदी चालू आहे आणि कापसाच्या खरेदीसाठी CCIची जी खरेदी आहे ती CCIच्या खरेदीमध्ये टेक्निकल इश्यू असा आलेला आहे की ॲपद्वारे फेरीपत्रक नोंद केलेली आहे आणि काही ठिकाणी शेतकरीकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, दुर्गम भागामध्ये नेटवर्क नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या सातबाऱ्यावर पेरेपत्रकावर कापसाचा पेरा किती आहे, सोयाबीनचा किती आहे, तुरीचा किती आहे, हा विशिष्ट पिकाचा त्या ठिकाणी पेरा निश्चित नसल्यामुळे CCIकडे खरेदीसाठी जात असताना किंवा विकण्यासाठी जात असताना कापूस शेतकऱ्यांना असं अडचण येऊन राहिली की CCI पहिला सातबारा बघतो. सातबाऱ्यावर जर उल्लेख असेल का कापसाचा पेरा असेल तरच तो CCIचा अधिकारी तो कापूस घेतो, अदरवाईज तो खाजगी व्यापाऱ्याकडे पाठवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. ती लूट थांबवण्यासाठी मी 2-3 मुद्दे लावले. औचित्याचा मुद्दा लावला, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकलं, त्याच्यानंतर एक निवेदन सुद्धा दिलं. उद्या आता मला पुरवणी मागण्यावर बोलण्याची संधी मिळाली, त्यावेळी सुद्धा त्याचा उल्लेख करेन मी. अशा वेगवेगळे विषय बनत असतानाही, उत्सुकता असतानाही तो विषय मांडू शकत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. परंतु कसं आहे, एवढ्या साऱ्या 288 आमदारांमध्ये वेळ काढणे, संधी मिळणे यासाठी फार वेळ लागेल आणि फार अवधी कमी आहे. 5 दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण विषय होणार नाही. आम्ही वेगवेगळ्या आयुधाचा माननीय मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री महोदय त्यांच्या विशिष्ट बैठका लावू, वेगवेगळ्या प्रकारचा आम्ही आढावा घेऊन निर्णय लावू. धन्यवाद भाऊ, आज तुम्ही आमच्याशी बोललेत आणि तुमचा वेळ दिला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नवभारताचे खूप खूप थँक्यू. बिलकुल. तर आज आपण राजभाऊंशी आपण चर्चा केली, त्यांचे विजन आपण जाणून घेतले आणि या अधिवेशनाच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.